तर चला मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे कांद्यांना जास्त पाणी भरल्यानंतर काय होत असतं. तर आपण आपली थोडी इथं पाईपलाईन लीक झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथं कांदे कसे आपले, आणि जास्त पाणी का नाही दिलं पाहिजे. आणि आपण आठवड्याला एकदा पाणी भरत असतो, आणि इथं आपली थोडी पाईपलाईन लीक झालेली आहे बघा. इथे फक्त एवढ्या जागेवरती वल आहे, आणि इथं कायम ओलं राहतं. त्याच्यामुळे आपण आपले कांदे बघू शकतो, जिथं जास्त पाणी आहे ना तिथे जास्त कांदे मोठे झालेले नाही, आणि त्याच्या बाजूलाच जिथे पाणी प्रमाणात भेटत तिथं आपले कांदे एकदम मोठ्या प्रमाणात जास्त वाढ झालेली आहे त्याची, आणि एकदम काळे दिसत आहे, निरोग दिसत आहे. त्याच्यावरती काही रोग पडलेला दिसत नाही. एकदम टायमावरती त्यांना पाणी भेटून जात असतं. आणि बाकी जे रेग्युलर आपल्यासारखे दिसत आहेत त्यांना पण थोडंसं लवकर पाणी भरलं असतं तर आपले कांदे त्याच्यासारखेच राहिले असते. आता आपण भरायला सुरुवात करत आहोत. या तुकड्याला लावलेलं आहे, या तुकड्याला पाणी यायला सुरुवात झालेली आहे. हा एक वाफा भरला पण गेलेला आहे. आता उलटवायचं इकडे. आता तुम्ही बघू शकता की आपलं हे जे तुकडे थोडा लगेच पाणी भरल्यानंतर हिरवगार होऊन जाणार आहे, आणि लगेच काळोखी धरायला सुरुवात झाणार. हे बघा, आता तुम्ही बघू शकता इथं पाणी भरलेलं आहे, म्हणजे आत्ताच भरणं चालूच आहे. लगेच काळोखी पकडायला सुरुवात झालेली आहे, आणि इकडे पिवळच आहे. अजून फरक एकदम स्पष्ट दिसतोय. मला हे समजत नाही आज मोठीच्या अंगात भूत आलं होतं की काय. कारण की आज दिवसभरात आहे ना आपलं एक सर्वात मोठं जे तुकडं होतं ते वरचं ते तर भरलंच गेलं, आणि त्यानंतर एक तुकडं भरत असतं. हे एवढं तुकडं भरलं गेलं की लगेच लाईट जाते. आणि आज असं झालंय की एवढं भरल्यानंतर अजून आपल्याकडे 3 तास वेळ आहे. 3 तासात आपलं हे पण तुकडं होऊन जाणार, आणि वरचं एखादं कोणतं एक तुकडं होऊन जाणार. म्हणजे 1 दिवसात आपण एवढं भरलं गेलेलं आहे, आणि उद्यासाठी म्हणजे 2 दिवसात आपलं पूर्ण कंप्लीट होऊन जाणार आहे. आणि आपल्याला लागतात 3 दिवस लागतात आपलं संपूर्ण 7 तुकडे भरण्यासाठी 3 दिवस लागतात. आजच्या दिवसापुरतं मी एवढंच सांगतो, आणि माझ्या ब्लॉग मध्ये काय सुधारणा केली पाहिजे ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. जय श्रीराम.